नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे मस्त असे 2 आलूपासून मस्त असे कुरकुरीत आलू स्नॅक्स। तर हे आलू स्नॅक्स खूप लवकर बनवून तयार होतात आणि लहान मुलांना तर फार आवडतात। तर आलू स्नॅक्स बनवण्यासाठी मी 2 आलू घेतले। हे आलूचे छोटे छोटे असे आलूचे टक्कर काढून घ्यायचे। तुमच्या म्हणजे खूप भूक लागली आणि खूप फास्ट बनवायचं काहीतरी असेल तर हे आलूचे स्नॅक्स बनवून तुमच्या मुलांना, लहान मुलांना लवकरात लवकर बनवून तयार होतात। तर मी 2 आलू घेतले। हे आलूचे वरची साल काढून घ्यायची आणि या आलूचे अशा बारीक बारीक असे काप तयार करून घ्यायचे। लहान मुलांना तर हे फार आवडतात। तुम्ही हे लहान मुलांना आलूचे स्नॅक्स घरी बनवून द्या, खूप छान होतात। तर असे बारीक बारीक असे काप बनवून घ्यायचे। मी सर्व काप असे बनवून घेतले आणि पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घेतले। आता याच्यामध्ये थोडीशी लाल चटणी टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि या आलूच्या फोळींना मस्त असं मिसळून घ्यायचं। पूर्ण असं आलूला लागेल असं पूर्ण बाजूने असं लावून घ्यायचं। खूप छान आणि खूप टेस्टी असे कुरकुरीत बनवून तयार होतात हे आलू स्नॅक्स। आता मी एका प्लेटमध्ये थोडासा रवा घेतला। रव्यामध्ये लाल चटणी आणि थोडंसं मीठ टाकून हे रवा आणि हे चटणी मीठ मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आलूचे जे काप आहेत ते या रव्यामध्ये टाकून घ्यायचे। मस्त असं मिक्स करून घ्यायचं। हे आलूचे जे आपण काप बनवले होते ते या रव्यामध्ये मस्त असे रवा या दोन्ही बाजूने या रव्याला बुडवून घ्यायचे रव्यामध्ये आणि गॅसवरती तवा ठेवायचा तापण्यासाठी। तवा चांगला तापू द्यायचा। तापल्यानंतर हे आलूचे स्नॅक्स तव्यावरती ठेवायचे। सर्व स्नॅक्स तव्यावर ठेवून घ्यायचे आणि साईडने थोडंसं तेल टाकायचं। पूर्ण बाजूने तेल लावून घ्यायचं आणि मस्त असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आलू स्नॅक्स। खूप इतके छान लागतात की तुम्ही एकदा बनवले की रोज रोज बनवून खासाल, इतके छान लागतात। आता हे 5-10 मिनिटं असे झाकून ठेवायचं। 5 मिनिटं झाकून ठेवायचं। लगेच पलटायचं। खूप छान होतात। तुम्हाला जर अशीच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। बघा आता असे मस्त सर्व पलटून घ्यायचे। खूप छान लागतात। आवडले असतील तर लाईक करा। धन्यवाद।